नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं शलाकाही केदारला विचारते, केदार तू हे सगळं केलं आहेस का रे? प्लीज मला नीट सांग. केदार माझे हातपाय लटपटायला लागले आहेत. तो मनोज नव्हता, तू होतास का? शलाका प्रश्नावर प्रश्न विचारू लागते, मात्र केदार काहीच बोलत नाही. केदार हा शलाकावर चिडतो आणि म्हणतो, शांत बस. हो, हे सगळं काही मी केलं आहे, कारण मला हे करावं लागलं. आनंदीला ज्या गुंडांनी मारलं होतं त्याच गुंडांना भेटण्यासाठी मी गेलो होतो आणि त्या दिवशी मला म्हाताऱ्यांनी बघितलं होतं. मी त्यानंतर म्हाताऱ्याची माफी मागण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो म्हातारा मला माफ करायला तयारच नाही. मी हात जोडलेत आणि म्हणालो, काका सॉरी, माझ्या हातून ही चूक झाली आहे. पण तो ऐकून घ्यायला तयारच नाही. त्याला हे सगळं काही घरच्यांना सांगायचं होतं आणि जर त्याने हे सगळं सार्थकला सांगितलं असतं तर मला सार्थकने जिवंत सोडलं असतं का? म्हणून मला हे सगळं करावं लागलं. मी खूप वेळा हात जोडून विनंती केली, मात्र तो ऐकायला तयारच नाही. म्हणून नंतर मी एक प्लॅन केला आणि त्यानुसार मी ग्लासमध्ये त्याला पावडर टाकून मारण्याचाही प्रयत्न केला. पण तोही प्लॅन माझा फसला, कारण त्यावेळी मध्ये आनंदी आली आणि आनंदीने त्यांना वाचवलं आणि म्हणूनही तो प्लॅन फसला. आणि मग ठरवलं की काहीतरी प्लॅन करायलाच हवा आणि या म्हाताऱ्याला मारावंच लागेल. मी प्लॅन काय करावा या गोष्टीचाच विचार करत होतो, तर एक दिवस आनंदीच्या फोनवर फोन आला की मनोजने गाडी घेतली आहे. त्याचवेळी ठरवलं की हीच संधी आहे म्हाताऱ्याला उडवायची. मनोज सिद्धेश्वराच्या मंदिरात जाणार हे अगोदरच मला कळालं होतं. म्हणूनच मी माझ्या माणसाला तिथे प्रसादी घेऊन पाठवली आणि ती प्रसादी मनोजने घेतली, की ज्या प्रसादीमुळे मनोज बेशुद्ध पडला. आणि माझ्या माणसाला सांगितल्याप्रमाणे त्याने आपलं काम केलं होतं. मग मनोज ज्या क्षणी बेशुद्ध पडला त्या क्षणी मी मनोजच्या गाडीजवळ गेलो. मनोजची परिस्थिती मात्र काही वेगळीच होती, म्हणून मी मनोजला उचललं आणि त्याला मागच्या सीटवर टाकलं आणि त्यानंतर मी गाडी चालवण्यासाठी पुढच्या सीटवर बसलो. मात्र कोणी फोटो काढला हे माहीत नाही, पण कोणीतरी फोटो काढत असताना माझा फोटो अचानक क्लिक झाला असावा. त्यानंतर मी गाडी घेतली आणि ठरवलं की आता म्हाताऱ्याला उडवायचंच. आणि मला अगोदर माहीत होतं की म्हातारा घराबाहेर पडला आहे आणि त्यानुसार मी म्हाताऱ्याला उडवलं आणि एकदा त्याच्या गाडी अंगावर घातली आणि चिरडून संपवला. काकांचा विषय तिथेच संपवला आणि गाडी न थांबवताच मी तिथून निघून गेलो. हे सगळं ऐकून शलाकाला धक्काच बसतो, तर केदार पुढे सांगू लागतो, मात्र या सगळ्याचा संशय कोणावर येऊ नये म्हणूनच मी मनोजला बेशुद्ध असताना दारू पाजली आणि त्या दारूच्या नशेमध्ये असल्याचं दाखवण्यासाठी मी त्याच्या अंगावर थोडी दारूही ओतली, ज्यामुळे असं वाटेल की मनोज खरोखरच दारू पिऊन पडला होता आणि त्यानेच ते ॲक्सिडेंट केलं असावं. या सगळ्या प्लॅननुसार सगळ्या घटना घडत होत्या. त्यानंतर मी पुन्हा एकदा गाडी ड्राईव्ह करत पुढे घेऊन आलो आणि पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा मी मनोजला दारू भरवली. मात्र दारू भरवल्यानंतर मी मनोजला ड्रायव्हिंग सीटवर बसवलं, म्हणजे कोणाला तरी खरं वाटायला हवं की हे सगळं काही मनोजने केलं आहे. हा सगळा मी मोठा केलेला एक प्लॅन होता आणि सगळं काही मी माझ्या प्लॅननुसार करत होतो आणि सगळं तसं घडत होतं. पण मला शलाका समजत नाही की माझ्यासोबतचा हा फोटो नक्की कोणाला मिळाला असेल, तो फोटो कोणी काढला असेल हेच मला कळलं नाही, की ज्या फोटोमुळे सगळा काही प्लॅन माझा फसला आहे. हे ऐकताच शलाका म्हणू लागते, केदार तू हे सगळं काही केलंस, पण मला यातलं काहीच सांगितलं नाही. केदार म्हणतो, काय सांगणार होतो? माझा हा अचानक ठरलेला प्लॅन होता. मात्र आता या सगळ्या गोष्टीची भीती वाटायला लागली. शलाका म्हणू लागते, केदार हे काय केलंयस तू? आता सगळं काही संपलं आहे, आपण संपलो आहोत केदार. शलाका मात्र खूप घाबरून गेलेली असते. केदार म्हणतो, नाही, आता आपण संपलो नाही आहोत, कारण केदारने पुरावा नष्ट केलेला असतो. त्यामुळे केदारला वाटू लागतं की आता कोणत्याही परिस्थितीत आपण अडकणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थक हा केदारला फोन करण्याचा प्रयत्न करतो, मात्र केदार काही फोन उचलत नाही. म्हणून आनंदीही सार्थकला म्हणते की तुम्ही शलाकाताईंना फोन कराल का? सार्थक हा शलाकालाही फोन करतो, मात्र शलाकाही फोन उचलत नाही. तर वृंदा काकू विचारतात, अरे सार्थक नक्की काय झालं आहे? सार्थक म्हणतो, त्यांना येऊ देत, मग मी सर्वांनाच सांगेन. वृंदा काकू सार्थकला विचारतात, अरे कंपनीच्या ऑफिसमध्ये काही घडलं आहे का? सार्थक म्हणतो, कंपनीमध्ये जर काही घडलं असतं तर मी सोडूनही दिलं असतं, पण एखाद्याच्या आयुष्याच्या निगडीत आहे, त्यामुळे ते आल्यावरच मी सर्वांना सांगेन. आणि त्याचवेळी तिथे केदार आणि शलाका येतात. तर आकांक्षा म्हणते, ते बघा ते आलेत. तर सार्थक आणि सगळ्यांना पाहून केदार विचारू लागतो, काय झालं आहे? तर शलाका विचारते, अरे हो ना, असे का बघताय तुम्ही आमच्याकडे? आई अगं काय झालं आहे? तर वृंदा काकू म्हणतात, अगं शलाका काय झालं आहे ते मलाही माहीत नाही. आकांक्षा म्हणते, मी सांगते, या फोटोमधील जसा शर्ट आहे तसाच शर्ट मी केदार जिजूंकडे पाहिला आहे. हे ऐकताच वृंदा काकू आकांक्षावर चिडतात आणि आकांक्षाला म्हणतात, आकांक्षा तू हे काय बोलतेस? शुद्धीत आहेस का? आकांक्षा म्हणते, हो मी शुद्धीतच आहे काकू. तर तेवढ्यातच सुधाताई येतात आणि विचारतात, काय प्रकार आहे हा? केदार मात्र खूप घाबरून गेलेला असतो. केदार म्हणतो, नाही आकांक्षा, तुझा गैरसमज होत आहे.
तर शलाका म्हणते, हो ना, या आकांक्षाचं आता डोकं फिरलंय का? तू तर केदारवर आळच घेत आहेस. तुला काय म्हणायचं आहे आकांक्षा? केदार कार चालवत होता आणि त्यानेच काकांना उडवलं आहे का? अगं असं अजिबात नाही आहे. तर आकांक्षा म्हणते, अगं मी तर इतकंच म्हणाले की मी केदार भाऊजींजवळ असं शर्ट पाहिलं आहे, बाकी मी काही बोललीच नाही आहे. तर सार्थक म्हणू लागतो की मी बोलू का मध्ये? तर शलाका म्हणते, तिने तर आता आरोप केलेच आहेस आणि आता तू काय बोलणार आहेस? सार्थक म्हणतो, मी तर आता मुद्द्यावरच येतो. केदार, तुझ्याजवळ असा शर्ट आहे की नाही एवढंच आम्ही तुला विचारलं आहे. तर सार्थकला केदार म्हणू लागतो, असा शर्ट असला किंवा नसला तरी काय फरक पडतो? त्याने काय सिद्ध होणार आहे? अरे अशी हजारो शर्ट असतात आणि कंपन्या तर अनेक शर्ट बनवत असतात, एक शर्ट थोडीच बनवतात. सार्थक म्हणतो, त्या बिझनेसमध्ये मीही आहे, त्यामुळे तुझ्याकडे तसा शर्ट आहे की नाही एवढंच मी तुला विचारलं. आणि तसंही केदार, तुझ्याजवळही तशाच रंगाचा शर्ट असणं हा योगायोग असूच शकत नाही. तर केदार म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे सार्थक? हा खून मी केला आहे का? मी उडवला आहे काकांना? अरे पण मी का उडवेन? हे सगळं ऐकून वृंदा काकूंना खूप राग आलेला असतो. वृंदा काकू या सुधाताईंना म्हणतात, सुधा तूच आता बघ, चोर सोडून संन्यासाला फाशी. अगं हिचा भाऊ आहे म्हणून सार्थक हिच्या भावाची बाजू घ्यायला निघाला आहे का? हिच्या भावाला वाचवण्यासाठी सार्थक आपल्या घरातले अजून किती जीव जाणार आहेत रे? सार्थक हेच काय चाललं आहे? तर सुधाताई सार्थकला विचारू लागतात, हो ना सार्थक, काय चाललं आहे? सार्थक म्हणतो, नाही आई, मी जे काही विचारत आहे आणि जे काही करत आहे ते योग्यच आहे. मी फक्त यांना विचारलं आहे की त्यांच्याजवळ तशा रंगाचा शर्ट आहे का? तर तेवढ्यातच शलाका म्हणते, हो का? मग या गोष्टीचा आता सोक्षमोक्ष लागायलाच हवा. वृंदा काकू म्हणतात, अगं शलाका शांत हो. शलाका म्हणते, नाही, आता मी शांत बसणारच नाही. आता यांना पाहायचाच आहे ना शर्ट आहे की नाही. मग चल आनंदी, तुला मी दाखवते की आमच्याजवळ शर्ट आहे की नाही. सार्थक म्हणतो, तुम्ही त्यांच्यावर का चिडत आहात? हा सगळा विषय मी काढला आहे ना, मग माझ्याशी बोला. शलाका म्हणते, हो ना, मग तुलाही शर्ट बघायचा आहे ना, मग चल माझ्यासोबत, मी दाखवते ना आमच्या रूममध्ये तसा शर्ट आहे की नाही. शलाका मात्र खूप चिडलेली असते, मात्र आतमधून घाबरूनही गेलेली असते. तर केदारा सार्थकला म्हणतो, जर शर्ट सापडलं नाही तर तुला ते खूप महागात पडेल. तर सार्थक हा केदारला म्हणतो, आणि जर शर्ट सापडलं तर तू जेलमध्ये जाणार आहेस, एवढं मात्र लक्षात ठेव. तर शलाकाही घाबरतच आनंदीला म्हणते, हो ना, मग चल, मग आमच्या रूममध्ये तुम्ही चेकच करा, तुम्हाला शर्ट मिळतं की नाही ते पाहाच. असं म्हणत आनंदीला ती खेचतच आपल्या रूममध्ये घेऊन जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अण्णा या सगळ्या फाईल चेक करत असतात आणि त्याचवेळी मालतीताई विचारतात, अहो तुम्ही या सगळ्या फाईल का काढल्या आहेत? तर अण्णा म्हणतात, गावच्या घराचे पेपर, मी गावचं घर विकायचा विचार करत आहे. हे ऐकताच मालतीताईंना धक्का बसतो. मालतीताई म्हणतात, तुम्ही हे काय बोलताय? अहो ते आपलं पिढीजात घर आहे. अण्णा म्हणतात, पण आता ते आपल्याला विकावं लागणारच. मालतीताई म्हणतात, अहो पण ते मुलांच्याच कामी येणार आहे ना. अण्णा म्हणतात, पण भविष्याकडे मी दुर्लक्ष नाही ना करू शकत. अगं मालती, आपल्या सानूच्या शाळेची फी भरायची आहे. जर फी भरली नाही तर सानूला त्या शाळेतून काढून टाकलं जाईल. मग आपल्याला सानूच्या भविष्याचा विचार नको का करायला? आणि भविष्यासाठी आपल्याला ते घर विकावंच लागणार आहे. आणि तसंही आपण त्या घरी जातच नाही. मग सानूच्या भविष्याचा विचार करून आपण ते घर विकलं तर काहीच फरक पडत नाही. अण्णांना मालतीताई म्हणतात, हो, तसा तुम्ही योग्यच विचार करत आहात. घर हे माणसानेच बनतं ना, आणि माणसाच्याच इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसतील तर घर काय कामाचं? तुम्ही ते घर विकू शकता. आपल्याला सानूच्या भविष्याचा विचार करावा लागेल. अण्णांना मालतीताईंचा अभिमान वाटू लागतो आणि अण्णा म्हणू लागतात, ठीक आहे, मी येतोच. असं म्हणून अण्णा हे त्या घराचे डॉक्युमेंट्स देण्यासाठी जात असतात. लीना वहिनी येते आणि अण्णांना म्हणते, थांबा अण्णा, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. तर अण्णा म्हणतात, अगं लीना, तू हे काय बोलतेस? तर दुसरीकडे पाहायला मिळतं, शलाकाही रागानेच आनंदी आणि सार्थकला आपल्या रूममध्ये घेऊन आलेली असते आणि त्यांना सगळे कपडे दाखवू लागते आणि म्हणू लागते, हे बघा, तुम्हाला सगळे शर्ट बघायचे आहेत ना, मग बघा. माझ्या केदारवर तुम्ही आळ घेत आहात का? पण माझ्या केदारने असं काहीही केलं नाही आहे. तर आनंदी म्हणते, अहो शलाकाताई, तुम्ही शांत व्हा. आम्ही असा कोणताही आळ घेतला नाही आहे. तुम्ही प्लीज रडू नका. आम्हाला तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता. शलाका म्हणते, अगं दुखवायचं नाही तर काय होतं? दुखवटा तर अगोदर आहेच ना. ते माझेही काका होते, पण त्या मारेकऱ्याला शिक्षा व्हावी असं मलाही वाटतंय. त्या मारेकऱ्याचा मलाही राग आला आहे आणि मला माहीत आहे आनंदी तो तुझाच भाऊ आहे. आरोप लपवण्यासाठी तू माझ्या केदारवर आळ घेतेस का? पण सत्य जास्त दिवस लपून राहणार नाही. असं म्हणत शलाकाही रागानेच बाहेर येते. तर सार्थक आणि आनंदीलाही खूप वाईट वाटतं आणि तेही शलाकाच्या मागोमाग रूमच्या बाहेर येतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अण्णाही लीना वहिनीला म्हणतात, अगं लीना, तू हे काय बोलतेस? लीना वहिनी म्हणते, हो नाही अण्णा, या अगोदर तुम्ही आईंच्या बांगड्याही विकल्या आहेत. एवढंच नाही तर तुम्ही तुमची शेवटची FD मोडली आहे. आणि आता घर नाही, मी तुम्हाला घर विकू देणार नाही. तर अण्णा म्हणू लागतात, अगं सानूच्या शाळेचा प्रश्न आहे आणि आता आपल्याला पैशांची खरंच खूप गरज आहे, त्यामुळे आपल्याला ते विकावंच लागेल. लीनावहिनी म्हणतात, नाही, ती आपल्या पूर्वजांची ठेव आहे आणि पुढच्या पिढीला ते कामी येणार आहे, त्यामुळे भविष्याचा विचार करून मी हे घर तुम्हाला विकू देणार नाही. अण्णा म्हणतात, अगं पण आपल्या आताच्या भविष्याचा विचार करून आपल्याला काय हरकत आहे ते विकायला? अगं मागच्या पिढीची ठेव आताच्याच पिढीला उपयोगी येणार आहे, मग त्यासाठी तू का थांबवतेस? लीनावहिनी म्हणते, नाही, मी निर्णय घेतला आहे की सानूची शाळा बदलणार आहे.
तिला मी इथल्या जवळच्या शाळेमध्येच घालणार आहे आणि ती तिथेच शिकेल. तर लीना वहिनींना मालतीताई म्हणतात, अगं लीना, तू असं करून कसं चालणार आहे, सांग ना. तर लीना वहिनी म्हणतात, का नाही चालणार आई, आपल्याला परवडेल तेच आपण करूया ना. तर अण्णा म्हणतात, अगं लीना, आपली सानू खूप हुशार आहे आणि तिला चांगल्या शाळेची खरंच गरज आहे. मनोजने तिला आवडीने त्या शाळेमध्ये घातलं होतं आणि आता तू काढायचा निर्णय नको घेऊस. तर लीना वहिनी म्हणू लागतात, सान्वी माझी मुलगी आहे अण्णा. अण्णांना हे ऐकून धक्का बसतो. अण्णा लीना वहिनीला विचारू लागतात, म्हणजे आमचा काहीच अधिकार नाही का? लीना वहिनी म्हणते, नाही अण्णा, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण सानूच्या भविष्याचा योग्य तो निर्णय मीच घेणार आहे आणि यात तुम्ही बोलू नका. अण्णा, तुमच्या मुलीबद्दल निर्णय घेतले तेव्हा मी काही बोलले का? तर हे ऐकताच अण्णांना खूप वाईट वाटतं. तर मालतीताई लीना वहिनीला म्हणतात, लीना, तुझा आनंदीबद्दल राग आहे माहीत आहे, पण तो विषय इथे का काढतेस तू? तर लीना वहिनी म्हणतात, आनंदी हा विषय या घरामध्ये नकोय. आनंदी हा विषय या घरासाठी कायमचा संपला आहे आणि राहता राहिला प्रश्न सानूची शाळा, ती तर मी बदलणारच आहे आणि हे मी ठरवलं आहे. असं म्हणत लीना वहिनी तिथून निघून जातात. मात्र अण्णांना या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं. तर मालतीताई अण्णांना सावरत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, शलाकाही आकांतांडव करत म्हणू लागते, आई अगं, शेवटी काय झालं बघितलंस ना, डोंगर पोखरून उंदीरच काढला ना. आधी सार्थकने केदारवर आळ घेतला आणि आता आकांक्षा, म्हणजे या घरामध्ये माझ्या नवऱ्याचा अपमानच होणार आहे का? तर कोणासाठी? या आनंदीच्या भावासाठी. आनंदीच्या भावाला वाचवण्यासाठी या घरचा जावई असणारा केदार, त्याच्यावर आरोप करताय तुम्ही. तर हे ऐकताच सुधाताई म्हणतात, शलाका, डोक्यात राग नको घालूस, प्लीज माझं ऐकून घे, माझ्यासाठी तरी शांत हो. तर वृंदा काकू म्हणू लागतात, अगं सुधा, आता हे सगळं अति होतंय, डोक्यावरून पाणी जायला लागलं आहे. प्रत्येक गोष्टीचं खापर हे केदारवरच का फोडलं जातं? पण आता बस झालं. आता या सगळ्या गोष्टीला खरंच खूप उशीर झाला आहे. खूप ऐकून घेतलं. आता तर या घरच्या जावयावर आरोप केले जात आहेत आणि हे सगळं काही आनंदी तुझ्यामुळे होत आहे. सार्थक म्हणतो, त्यांना तुम्ही का बोलत आहात? हा सगळा विषय मी काही बाहेर काढला आहे ना, मग जे काही बोलायचं असेल ते मला बोला. वृंदा काकू म्हणतात, स्वतःच्या बायकोच्या भावाला वाचवण्यासाठी बहिणीच्या नवऱ्याला बळी द्यायला निघालायस का सार्थक? हे ऐकताच आनंदीला धक्काच बसतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सार्थक आणि पोलीस मिळून त्या गाडीची पुन्हा एकदा तपासणी करत असतात आणि त्याच वेळी सार्थकच्या लक्षात येतं की या गाडीमध्ये फक्त मनोजदादाच ड्राईव्ह करत नव्हते, तर अजून एक व्यक्ती होती. कारण शूजच्या मार्कवरून हे स्पष्ट दिसत असतं आणि हे सगळं काही पोलिसांनाही लक्षात आलेलं असतं. पोलीस हे सार्थकला म्हणू लागतात, तुम्ही घाबरू नका, यामागे नक्की कोण सूत्रधार आहे ते आपण शोधून काढूच. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की पोलीस हे घरी आलेले असतात आणि केदार त्यांना विचारतो, काय झालं? तर ते पोलीस हे केदारला म्हणतात, तुम्हाला अटक करण्यासाठी आम्ही आलो आहोत, कारण तुम्ही तुमच्या चुलत सासऱ्यांना गाडीने उडवलं आहे. हे ऐकताच केदारच्या पायाखालची जमीनच सरकते. आता खरोखरच पोलीस केदारला अटक करणार आहेत का? आणि या सगळ्यामुळे केदार दोषी आहे हे सगळ्यांच्या समोर येणार का? हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.